नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कांदा पातेची भाजी बनवणार आहोत. अगदी गावाकडे बनवतात तशी कांदा पात बनवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. प्रथम येथे कांदा पात नीट करून घेतलेली आहे. पातेच्या पुढे कांदा असतो तो पण घ्यायचा आहे. कांदा पात चिरून घ्यायची आहे. त्यापूर्वी आपण येथे मूग डाळ भिजत घालणार आहोत. कांदा पातेसाठी आपण मूग डाळ वापरणार आहोत. त्यामुळे मूग डाळ भिजत घालायची आहे. आता कांदा पात बारीक चिरून घ्यायची आहे. येथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांदा पात चिरून घ्यायची आहे. येथे कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा पात आणि कांदा चिरून घेतलेला आहे. चिरलेली पात पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कांदा पातेसाठी येथे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसूण खोबरं बारीक करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालून हिरवी मिरची तळण्यासाठी टाकलेली आहे. हिरवी मिरची थोडीशी तळली गेली की त्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा हा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये लसूण खोबरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता येथे कांदा पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आपण कढईमध्ये घालूयात. कांदा पात कढईमध्ये घातल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. कांदा पातेमध्ये पाणी ओतायचं नाहीये. ऑटोमॅटिक याला पाणी सुटते, त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. अशा पद्धतीने इथे पाहू शकता कांदा पातीला पाणी सुटलेले आहे. कांदा पातीला पाणी सुटले की यामध्ये भिजवलेली मूग डाळ आहे ती यामध्ये शिजण्यासाठी घालायची आहे. आता येथे डाळ कढईमध्ये घातलेली आहे. हे सगळं एकत्र केल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं कांदा पात शिजून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा पातमध्ये अजूनही थोडेसे पाणी आहे. आपल्याला पूर्ण सुकी होईपर्यंत ही भाजी परतून घ्यायची आहे. अजून 2-3 मिनिटे याला शिजवून घेऊयात. इथे पहा कांदा पात पूर्ण सुकी झालेली आहे. अजिबात ओलसरपणा राहिलेला नाहीये. अशा पद्धतीने ही कांदा पातीची भाजी तयार झालेली आहे. आता ही कांदा पात आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. येथे तुम्ही पाहू शकता कांदेपातीची भाजी किती छान मस्त बनली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.